नमस्कार मित्रांनो. तर हा जो फणस आहे तो आमचे जे स्नेही आहेत कोकणातले त्यांनी आणलेला आहे. ते म्हटलेत की त्यांनाही माहीत नाही हा कापा आहे की बरका आहे, असं कसं काय होईल, पण आता ते तसंच म्हटलेत. आता माझा अंदाज आहे हा कापा असावा, कारण खूप जणांनी कमेंट केल्या बरका फणस हाताने फाडता येतो. आता मी फाडायला ट्राय करतोय पण काय फाटत नाही माझ्याच्यानी. सो मग हा कापाच असावा. फणसाची वाव काढून घेतोय, वाव नाही पाव. मांजर बोलल्यावर खूप लोकांना राग आला, मांजर मांजर काय म्हणता, फणसाची पाव आहे ती. बरं तुमची फणसाची पाव काढून घेतो आता मी. त्याची पाव कशी काय असू शकते बरं, पावाची तर लादी असते ना. आता फणसाला उमलवतो. बऱ्याच जणांचा प्रश्न होता फणस पिकवायला कसा ठेवायचा. काय करायची गरज नसते. तर कवळा फणस नसेल तर तो असाच 2-3 दिवसात पिकतो झाडावरून काढल्यावर, जर तो पक्वा असेल तर. तरी पण जर पिकवायचा आहे तुम्हाला तर त्याच्या देठापाशी चुना लावायचा आणि गोणीमध्ये घालून गुंडाळून ठेवायचा, तो पिकतो. पण जर तो कवळाच फणस काढला असेल झाडावरून तर तुम्ही त्याला कितीही चुना लावा, कितीही गोणीत गुंडाळा, तो काही पिकणार नाहीये, सडणारच आहे तो शेवटी. आता तुमचा प्रश्न असेल कवळा फणस कसा ओळखायचा. मला पण नाही आयडिया. आपल्या मित्रपरिवार, आपल्या फॅमिली कोणी कोकणातलं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की कवळा फणस कसा ओळखायचा. मला पण आयडिया नाही आहे. मी साईज बघूनच घेत असतो, शक्यतो मोठी साईजचा घेतो, म्हणजे तो मोठा साईजचा म्हणजे तयार फणस असेल असं वाटतं मला. येतो मी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.